डिस्टन्स दिसतंय, हे वालं, हे वालं, हे वालं, हे वालं. सो यू सी ऍज द टाइम पास्ट द एम्प्लिट्यूड प्रत्येक सायकल नंतर काय झालेलं आहे, कमी 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 होत गेलेलं आहे. सो वी कॉल दिस सिस्टम टू बी अन अंडर डॅम्ड सिस्टम. मग अंडर डॅम्ड, ओव्हर डॅम्ड सिस्टम आणि क्रिटिकली डॅम्ड सिस्टमचे आपण इक्वेशन्स बघितले होते. So for overdam system, the equation of motion was x. X काय? The displacement of the particular system from the mean position. म्हणजे mean position पासून ते किती लांब गेलेलं is equal to काय? A e raised to s1t plus b e raised to s2t. आता ह्याच्यामध्ये s1 आणि s2 these were the roots of the equation आणि roots काय आहेत त्याचे? S1 S2 was omega n and bracket minus zeta plus or minus under root of zeta square minus 1. And x is equal to a plus e raised to s1t plus b e raised to s2t. असं काहीतरी इक्वेशन काढलं होतं आपण. For overdammed system, then we had looked for the second system, that is critically damped system. Critically damped system साठी हेच इक्वेशन मॉडिफाय होऊन काय झालं होतं, ही जी टर्म आहे क्रिटिकली डॅम्ड सिस्टम मध्ये झीटा जी असते, झीटाची व्हॅल्यू किती असते, दॅट इज इक्वल टू 1. सो 1 minus 1 becomes 0. द रॅडिकल साइन किंवा अंडर रूटची जी साइन होती इट बिकम्स 0 आणि हा मायनस झीटाच्या ऐवजी -1. सो s1 s2 becomes minus omega n. आणि x चे इक्वेशन इट बिकम अ मॉडिफाइड इक्वेशन ऑफ दिस वन, a plus bt bracket e raised to minus omega n t. We look for overdammed system आणि overdammed system मध्ये we got the as this one, this particular equation x, or in general terms if we talk we got the equation of this one, म्हणजे x is equal to m e raised to minus omega n zeta t sin of omega d t plus psi. आता याच्यामध्ये लास्ट टाइम मी एक्सप्लेन केलं होतं ओमेगा n is the natural frequency of the system आणि ओमेगा d जो आहे that is called as a damped natural frequency of the system. आता डॅम्प नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये काय फरक होता, तर डॅम्प नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे ही जी सायकल आहे, या सायकल ही जी दिसते ही डॅम्प सायकल आहे. या डॅम्प सायकलला लागणारा जो टाइम आहे दॅट वॉज कॉल्ड टू बी अ डॅम्प नॅचरल पिरियड अँड फ्रॉम दॅट वन वी डिराइव्ह द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द सिस्टम. आणि ही अनडॅम्प सिस्टम म्हणजे इट विल ऑसिलेट फॉर इनफायनाइट अमाऊंट ऑफ टाइम विथ रिस्पेक्ट टू द मेन पोझिशन आणि त्याचं डिस्प्लेसमेंट जे असणार आहे ते किती असणार आहे, वरच्या साईडला x, खालच्या साईडला x, वरच्या साईडला x, खालच्या साईडला x. आणि हा जो टाइम पिरियड आहे, हा जो t लिहिलेला आहे दॅट इज कॉल्ड एज टाइम पिरियड अँड बेस्ड ऑन दॅट वी कॉल इट. तर ह्याच्यातून टेक अवे काय होतं आपल्याला, बेसिकली द इक्वेशन्स म्हणजे x इज इक्वल टू e raised to s1t plus b e raised to s2t. सेकंड क्रिटिकल डॅम्प कंडिशन असेल तर x is equal to a plus bt e raised to minus omega n t, and for under damped condition it was x is equal to m e raised to minus omega n zeta t sin of omega dt plus sin. म्हणजे हे जे तीन इक्वेशन्स आहेत तीन डिफरंट कंडिशनला, त्या तीन इक्वेशन्स वरती आपल्याला न्यूमेरिकल्स करायचे. तर न्यूमेरिकल पण मागच्या वेळेस आपण बघितलं होतं. व्हॉट वॉज द न्यूमेरिकल? द मास ऑफ अ स्प्रिंग मास डॅशपॉट सिस्टम इज गिवन एन इनिशियल वेलोसिटी ऑफ z is equal to omega n. Z omega n. Velocity किती है? Z omega n. From the equilibrium position, when where omega n is natural frequency of the system, find the equation of motion for the following cases. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? हा जो प्रॉब्लेम नीट बघितला ना, हा युनिव्हर्सिटी एक्झामला कधी कधी येतो प्रॉब्लेम, मे बी लाईक 40% ऑफ द टाइम्स इट अपियर्स इन द एक्झाम. हा प्रॉब्लेम काय आहे, तर त्यांनी स्प्रिंग मास आणि डॅशबोर्ड सिस्टीम दिलेली. स्प्रिंग मास डॅशबोर्ड सिस्टीम म्हणजे इट हॅज C, इट हॅज K and it has M. So the system looks something like this. So it has a spring, it has a damper and it has a mass. म्हणजे हा मास झाला, हा K झाला, हा C झाला आणि ही त्याची इक्विलिब्रियम पोझिशन आहे किंवा मेन पोझिशन आहे. So the mass of a spring mass dashboard system is given an initial velocity of z omega n. म्हणजे हा मासला आपण काय केलेलं आहे, तर आपण त्याला इनिशियल वेलोसिटी दिलेली. इनिशियल वेलोसिटी दिली म्हणजे वेलोसिटी इज टर्म्ड आउट टू बी x डॉट. किती आहे? x डॉट इज इक्वल टू ओमेगा n.
आता हा जो एक्स डॉट आहे, हा एक्स डॉट कशाला घेतलेला आपण, इनिशियल म्हणजे काय, ऍट टाइम टी इज इक्वल टू 0. सो एक्स डॉट ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 इज गिवन एज ओमेगा एन. फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन म्हणजे आता ह्याची स्टार्टिंगला पोझिशन काय असणार आहे, पोझिशन म्हणजे एक्स इज इक्वल टू काय, 0. एक्स इज इक्वल टू 0 का, बिकॉज इट स्टार्टेड फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन. मग एक्स कशासाठी आहे, एक्स ऍट टी इज इक्वल टू 0. म्हणजे इनिशियल टाइम पिरियडला डिस्प्लेसमेंट किती आहे त्याचा, तर 0 आहे, आणि त्याची वेलॉसिटी किती आहे, झेड ओमेगा एन. आता ही सिस्टीम आहे, ह्या सिस्टीम मध्ये आपण काय व्हेरी केलेलं आहे, तर व्हेरी करताना वी हॅव व्हेरीड zeta. So if zeta is varied, that means the value of C is going to change. Zeta काय असतो, C upon CC. If you remember, in the last lecture we had done this one. So zeta is equal to C upon CC, C upon 2m omega n. So this was the equation. आता ही जे हे कॉन्स्टंट आहे, कारण या सिस्टीमचा मास कॉन्स्टंट आहे. ओमेगा एन जो आहे, ओमेगा एन काय असतो, अंडर रूट ऑफ के बाय एम. हा पण कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजे के आणि एम हे सिस्टीमचं कॉन्स्टंट राहणार आहे. चेंज काय होणार आहे, सी चेंज होणार आहे. सी चेंज होणार आहे म्हणजे हा झिटा चेंज होणार आहे. तर इफ वी चेंज दिस सी, ओके, इफ वी चेंज दिस सी, ओके, व्हॉट वुड बी द इक्वेशन ऑफ मोशन फॉर द केसेस, असं आपल्याला हे करायचं. तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा तर गिव्हन लिहावं लागेल. गिव्हन मध्ये काय, तर ऍट टाइम टी इज इक्वल टू 0, एक्स किती आहे, एक्स इज इक्वल टू 0, आणि एक्स डॉट दॅट इज वेलोसिटी इज इक्वल टू झेड इन टू ओमेगा एन. सो दिस आर द कंडिशन्स दॅट वी हॅव पुट आउट ओव्हर हियर. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, आता हा ओमेगा एन जो आहे, ओमेगा एन काय येते, नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. ओमेगा एन इज नॅचरल फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचंय, तर त्यांनी फाइंड सांगितलेलं आहे इक्वेशन ऑफ, आपल्याला फाइंड काय करायला सांगितलं त्यांनी, इक्वेशन ऑफ मोशन. आता इक्वेशन ऑफ मोशन म्हणजे काय, तर आपल्याला एक्सचं इक्वेशन काढायचं आहे. एक्सचं इक्वेशन काढायचं आहे, एक्स इन टर्म्स ऑफ. आता कंडिशन्स काय काय आहेत, तर कंडिशन्स काय आहेत, आपल्याला झिटा इज इक्वल टू 1, झिटा इज इक्वल टू 0.2 आणि झिटा इज इक्वल टू 2.0. सो दिस इज when zeta is equal to 1, ह्या कंडिशनला काय म्हणतात रे, कोणी सांगू शकतं का मला, what do you call for this condition? zeta is equal to 1 ची कंडिशन म्हणजे कुठली कंडिशन आहे, critically damped कंडिशन. zeta is equal to 0.1, त्याला कुठली कंडिशन म्हणतो आपण, zeta is less than 1, त्याला कुठली कंडिशन म्हणतो आपण, underdamped. This is called as underdamped condition. And zeta is greater than 2, greater than 1, the value is 2, so it is called as overdamped condition. म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे, तर ह्या तीन वेगवेगळ्या कंडिशनला, म्हणजे क्रिटिकल कंडिशन, अंडरडॅम्प कंडिशन आणि ओव्हरडॅम्प कंडिशनला ह्या सिस्टीम मधचं इक्वेशन काढायचं. इक्वेशन काढायचं म्हणजे एक्स काढायचं. वी हॅव स्टडीड दिस पर्टिक्युलर थिंग्स आउट ओव्हर हियर. आता लेट स्टार्ट विथ क्रिटिकली डॅम्प कंडिशन. क्रिटिकली डॅम्प कंडिशनला इक्वेशन माहिती आहे तुम्हाला, इक्वेशन ऑफ मोशन काय त्याचं, तर एक्स इज इक्वल टू ए प्लस बी टी द होल ब्रॅकेट ई रेस टू मायनस ओमेगा एन टी. सो लेट स्टार्ट विथ कंडिशन नंबर 1. सो कंडिशन 1 काय, मे बी विल टेक विथ क्रिटिकली डॅम्प कंडिशन. क्रिटिकली डॅम्प इक्वेशन काय होतं त्याचं, एक्स इज इक्वल टू ब्रॅकेट ए प्लस बी टी इंटू ई रेस टू मायनस ओमेगा एन इंटू टी. ठीक आहे, दिस इज द इक्वेशन दॅट वी हॅव फॉर क्रिटिकली डॅम्प्ड कंडिशन. आता हे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशन मध्ये एक्स जर तो व्हेरिएबल आहे, एक्स काय, दिस इज अ व्हेरिएबल, म्हणजे हा व्हेरी होत राहणार आहे, एक्स व्हेरी होत राहणार आहे. म्हणजे अबाउट द मीन पोझिशन हा कुठेही मूव्ह करणार आहे. ठीक आहे,
हा विथ रिस्पेक्ट टू होम, हा व्हेरी जो होता एक्स हा कुणाच्या विथ रिस्पेक्ट टू होतं, तर इट इज विथ रिस्पेक्ट टू दिस टाइम. म्हणजे हे जे एक्स आहे हा व्हेरिएबल आहे आणि हा डिपेंडेंट व्हेरिएबल आहे टाइम. सो एक्स इज अ डिपेंडेंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू होम, विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे आपल्याला जे इक्वेशन काढायचंय ते इक्वेशन इन टर्म्स ऑफ काय काढायचं, एक्स इन टर्म्स ऑफ टाइम काढायचं. त्याच्यामध्ये आता ही जी टर्म आहे ओमेगा एन, ओमेगा एन काय आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे सिस्टीमची. Omega n is the natural frequency of the system. So it is going to remain constant for that particular system. It is going to remain constant for that particular system. म्हणजे याच्यामध्ये काय आहे आता, x आपल्याला फाइंड करायचा विथ रिस्पेक्ट टू होम, विथ रिस्पेक्ट टू टी. ओमेगा एन आपल्याला माहिती आहे सिस्टीमचा. म्हणजे याच्यातले आता जे पॅरामीटर्स आहेत, पॅरामीटर्स कुठले आहेत, तर दिस ए आणि दिस बी. These are the two unknowns that we need to find out from this particular system. These are the two unknowns that we need to find out from this particular equation for this particular system. आता हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर दोन अननोन्स आहेत. दोन अननोन्स आहेत म्हणजे किती इक्वेशन्स लागतील आपल्याला, आपल्याकडे दोन आपल्याला किती इक्वेशन्स लागतील, जर दोन इक्वेशन्स दोन अननोन्स असतील तर किती इक्वेशन्स लागतील आपल्याला दोन अननोन्स काढण्यासाठी, दोन इक्वेशन्स लागतील. म्हणजे सरळ आहे, म्हणजे इफ यू द नंबर ऑफ व्हेरिएबल्स किंवा नंबर ऑफ अननोन्स आणि तेवढेच नंबर ऑफ इक्वेशन्स लागतात. त्या टायमाला आपण त्याचे रूट्स काढू शकतो किंवा त्याचे व्हॅल्यूज काढू शकतो. आता हे दोन अननोन्स आहेत, तर दोन अननोन्सला आपल्याला इक्वेशन्स आपल्याला दोन लागतील आणि त्याच्यातून आपल्याला हे अननोन्स काढायचे. तर आता हे दोन कसे काढणार, तर लेट्स टेक हेल्प ऑफ द बाउंड्री कंडिशन्स. बाउंड्री कंडिशन्स काय आहेत, ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 एक्स इज, आणि दुसरी कंडिशन काय आहे, ऍट टी इज इक्वल टू 0 एक्स डॉट इज इक्वल टू झेड ओमेगा एन. तर लेट्स स्टार्ट विथ कंडिशन नंबर 1. कंडिशन 1 काय आहे, कंडिशन 1 काय आहे, ऍट टी इज इक्वल टू 0 एक्स इज इक्वल टू 0. आणि कंडिशन 2 काय असणार आहे तुमच्याकडे, कंडिशन 2 आहे when time t is equal to 0 x dot is equal to 0. So let's start working on this let's start working on this particular equation. आता हे इक्वेशन आहे आपल्याकडे, x is equal to काय, a plus b t e raised to minus omega n t. आता हे कंडिशन याच्यात पुट करायची. 0 is equal to काय, a plus b times 0, कारण time t is equal to 0, e raised to minus omega n is a constant term into 0. So anything raised to 0 becomes 1. This b into 0 becomes 0 plus a which is equal to 0. So what we got is a is equal to 0. So आता हे जे कॉन्स्टंट्स आहेत किंवा अननोन्स आहेत आपल्याकडे, त्याच्यातला एक अननोन आपल्याला ह्या कंडिशन मधून मिळालेला आहे, तो काय आला, a इज इक्वल टू 0 आला. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, x इज इक्वल टू a प्लस बी टी ई रेस टू मायनस ओमेगा एन इंटू टी. आता हा तर डायरेक्टली आपल्याला माहिती आहे, वी गॉट दिस a इज इक्वल टू 0, सो दिस रूल्स आउट. सो x इज इक्वल टू काय आला तुमच्याकडे, बी टी ई रेस टू मायनस ओमेगा एन इंटू टी, हे इक्वेशन आलं. आता हे इक्वेशन काय, एक्स आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, त्याचं एक्स डॉट काढावं लागेल, कारण ह्या कंडिशन मध्ये आपल्याकडे काय आहे, कंडिशन मध्ये एक्स डॉट आहे. सो कॅन वी फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग, वी कॅन इझिली फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग. काय येईल रे डेरिव्हेटिव्ह याचा, बी कॉन्स्टंटच राहील इकडे. ओके, दिस इज u इंटू v, त्याचं काय येईल, t इंटू डी बाय डी टी ऑफ e रेस टू मायनस ओमेगा एन टी प्लस e रेस टू मायनस ओमेगा एन टी इंटू डी बाय डी टी ऑफ टी. होपफुली सगळ्यांना डेरिव्हेटिव्ह माहिती असेल. दिस इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v. मग ह्याचा एक्स डॉट काढा, एक्स डॉट इज इक्वल टू काय, बी ब्रॅकेट टी डी बाय डी टी ऑफ e रेस टू मायनस ओमेगा एन टी
ई रेस टू मायनस ओमेगा एन टीचं काय येईल रे? कोणी सांगतं का मला? मायनस ओमेगा एन इंटू ई रेस टू मायनस ओमेगा एन टी. काय येईल त्याचं फायनल आन्सर सांगतो का स्टेप सांगतोस मला? या स्टेपचं सांगतोय, फायनल नाही. काय येईल त्याचं? मायनस ओमेगा एन टी इंटू ई रेस टू डी बाय डी टी ऑफ ई रेस टू मायनस ओमेगा एन टी काय येईल? मायनस ओमेगा एन इंटू ई रेस टू मायनस ओमेगा एन च ई रेस टू मायनस ओमेगा एन टी येईल, बरोबर? आणि मग डी बाय डी टी ऑफ ओमेगा एन मायनस ओमेगा एन ऑफ दिस वन, बरोबर? प्लस ई रेस टू मायनस ओमेगा एन टी ह्याचं टर्म असंच राहील, डी बाय डी टी ऑफ टी काय येईल? दॅट वुड बी 1, बरोबर? सो एक्स डॉट वुड बी बी टी ई रेस टू मायनस ओमेगा एन टी इंटू मायनस ओमेगा एन, बरोबर? बरोबर करे? Yes, sir. E raised to minus omega n t, a particular term. So this becomes this particular thing. So x dot क्या होता? It becomes b. हाँ डॉम पेक्षा जास्त मॅथमॅटिकल डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम वाटतो ना? e raised to minus omega n t चा हा 1 येईल इथे. सॉरी, e raised to minus omega n t b e raised to minus omega n t. Okay, we'll leave as it is आणि सबस्टिट्यूट करूयात आपण इथे. ठीक आहे, त्याच्यात सबस्टिट्यूट केलं ना त्याचे फायनल एक्स डॉट ची व्हॅल्यू काय येते? एक्स डॉट इज इक्वल टू व्हॉट? इट बिकम्स बी. सो बी किती येतं? इट विल बी झेड इंटू ओमेगा एन. करून बघा, इट विल कम आउट टू बी दॅट वन. ह्याच्यामध्ये टी आहे, टी म्हणजे टी इज इक्वल टू 0, त्याच्यामुळे ही एंटायर टर्म विल बिकम 0, बरोबर? कारण हा मल्टिप्लिकेशन आहे टीचा. ई रेस टू मायनस ओमेगा एन टी, ई रेस टू मायनस ओमेगा एन टी, ई रेस टू 0 विल बिकम 0. सो बी विल बी एक्स डॉट. तर बी काय आला तुमचा? झेड इंटू ओमेगा एन. आलं लक्षात आहे? एनी कन्फ्युजन अप टिल दिस पॉइंट? इथपर्यंत कळालं सगळ्यांना? येस हो सर. सर. ओके, हे कळालं सगळ्यांना, हे डेरिव्हेशन? ओके, नेक्स्ट इज काय? तर आता ए ची व्हॅल्यू मिळाली, आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली. सो रायटिंग द इक्वेशन ऑफ मोशन. ए काय? ए इज 0 प्लस बी काय? इट इज झेड इंटू ओमेगा एन इंटू हा टी. वी आर रायटिंग दिस इक्वेशन. ई रेस टू मायनस ओमेगा एन इंटू टी. म्हणजे एक्सचं इक्वेशन काय आलं तुमचं? झेड ओमेगा एन टी ई रेस टू मायनस ओमेगा एन इंटू टी. सो दिस इज द इक्वेशन ऑफ मोशन फॉर द सिस्टीम. हे कशासाठी? झिटा इज इक्वल टू 1. हे आपण जे काढले कशासाठी काढलेलं आहे? दिस इज फॉर झिटा इज इक्वल टू क्रिटिकली डॅम्प्ड कंडिशन साठी. ठीक आहे. ऑन द सिमिलर ग्राउंड्स, ओके, टेकिंग हेल्प ऑफ अनदर इक्वेशन, मे बी ओव्हर डॅम्प साठी करूयात. करतो 2 मिनिटात आणि मला आन्सर सांगतो ते. दिस इज द इक्वेशन ऑफ दॅट वन. एक्स इज इक्वल टू ए ई रेस टू s1 t प्लस b e रेस टू s2 t. So this is the equation for overdamped system.
Okay, maybe what you can do is like you can just take a screenshot of this one. ज्यांनी लिहिलं असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, ज्यांनी नसेल लिहिलं maybe you can take a screenshot of this one. And on the similar grounds, what you do is you solve it for underdamped system and overdamped system. Fundamentals कळालं तुम्हाला याच्यातलं? याच्यातले अननोन्स म्हणजे ए आणि बी जे कॉन्स्टंट्स आहेत ते फाइंड करायचे. इट्स मोर लाईक अ मॅथमॅटिकल डेरिव्हेटिव्ह प्रॉब्लेम. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांनी केलं असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, ज्यांनी नसेल केलं त्यांनी स्क्रीनशॉट तरी काढून ठेवा ऍटलिस्ट. आणि सेकंड जे इक्वेशन आहे, सेकंड इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे काय इक्वेशन? फॉर ओव्हरडॅम्प्ड सिस्टम x is equal to a e raised to s1 t plus b e raised to s2 t and s1 and s2 is nothing but omega n minus zeta plus or minus under root of zeta square minus 1. So next is underdamped system. For underdamped system, x चं जे इक्वेशन है, x is equal to m e raised to minus omega n zeta t sin of omega d t plus psi. आणि याच्यातला ओमेगा डी जो आहे that is damped natural frequency is omega n under root of 1 minus zeta square. ठीक है? So basically in this equation for overdamped you need to find this A, this B. And for underdamped system, you need to find this M, कारण omega n zeta t हे सगळे constant असणार आहे, sin of omega d t, आता हा जो आहे psi. So these are the unknowns that you need to find based on the conditions. So these are the unknowns you need to find out. ओव्हरडॅम्प्ड सिस्टीम साठी कोणी केलं का कॅल्क्युलेट? एनीवन? त्याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला? पहिल्यांदा S1 आणि S2 च्या व्हॅल्यू काढायचे. S1 आणि S2 च्या व्हॅल्यूज काढण्यासाठी झीटाची व्हॅल्यू तुमच्याकडे दिलेली आहे. So put that value of zeta, get S1 and S2 value. Now x is equal to a e raised to S1 च्या ऐवजी काहीतरी व्हॅल्यू येईल in terms of omega n t, b e raised to omega n t अशी काहीतरी व्हॅल्यूज येतील तुमच्याकडे. मग x ची व्हॅल्यू
टाकायची ॲट टी इज इक्वल टू 0, एक्स डॉटची व्हॅल्यू काढायची आणि एक्स डॉटची व्हॅल्यू ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 टाकायची आणि आन्सर काढायचं. सो मे बी व्हॉट वी कॅन डू इज लाईक, ज्यांनी कोणी केलं असेल किंवा करत असतील त्यांनी करा. आणि आय एम होपिंग दॅट यू विल बी सेंडिंग दिस एस अन असाइनमेंट. हे जे क्वेश्चन आहे, अजून एक क्वेश्चन मी ह्याच्याच बेसिसवरती जे तेवाला एक क्वेश्चन मी ह्याच्यावरती देतो तुम्हाला एस अन असाइनमेंट, अँड यू रिव्हर्ट बॅक ऑन दॅट पर्टिक्युलर दिस टू क्वेश्चन्स. आणि हे दोन्ही क्वेश्चन्स मला पाठवून द्या तुम्ही. प्रत्येकाने आपल्या आपल्या व्हॉट्सअप केला तरी चालेल किंवा ईमेल आयडी वरती पाठवलं तरी चालेल. ईमेल आयडी मी माझा देतो. एक ड्राईव्ह बनवतो किंवा गुगल क्लासरूम चेक बनवतो आणि ते तुम्हाला त्याचे प्रोसिडिंग्स काय असतील ते मी फॉरवर्ड करतो तुम्हाला. सो व्हॉट विल हॅपन इज लाईक, आपल्याला काही असाइनमेंट्स पण करायचे. हे जे इक्वेशन्स जे युनिव्हर्सिटीला येतात किंवा जे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी पाहिजे, ह्याच्यावरती एकदा हे इक्वेशन सॉल्व्ह केले ना, आणि ज्या टायमाला तुम्ही कॉलेजला असाल, मे बी होपफुली आफ्टर दिवाळी, त्या टायमाला ह्याच्यावरती आपण एक प्रोग्राम लिहिणार आहे मॅटलॅब मध्ये एक छोटासा, बेस्ड ऑन दिस पर्टिक्युलर इक्वेशन्स. तर हे इक्वेशन्स आता सॉल्व्ह करून ठेवा तुम्ही लोक, आणि वेन यू फिजिकली कम टू कॉलेज त्या टायमाला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की ह्याचे चेंजेस कसे होतात. बेसिकली प्रज्ञेशनी मला एक प्रश्न विचारला होता वेन वी लेफ्ट फॉर द लास्ट लेक्चर, की ह्याचे पॅरामीटर्स कसे व्हेरी करायचे आणि त्याचं मोशन वगैरे कसं आपण चेंज करता येईल किंवा काय पॅरामीटर्स वरती आपल्याला त्या गोष्टी डिपेंडेंट असतात. तर बेसिकली हे जे कॉन्स्टंट्स किंवा हे बाकीच्या गोष्टी आहेत ह्याच्यावरती बरेचसे डिपेंडेंट असतं. तर आपण हे एकदा सॉल्व्ह केलं इक्वेशन, आणि त्याचे जे पॅटर्न्स येतील आपल्याला, त्या ग्राफ किंवा कर्व जे येतील बेस्ड ऑन द इक्वेशन ऑफ मोशन, तर ते कसे व्हेरी करायचे, काय करता येईल, मग सिस्टीमला कसं हँडल करता येईल, त्या गोष्टींच्या बद्दल आपण, तुम्ही फिजिकली ज्या टायमाला असेल त्या टायमाला मी मॅटलॅब प्रोग्राम एक तुम्हाला करून दाखवतो आणि त्याच्यावरती मग आपण सांगतो मी तुम्हाला. सो बेसिकली व्हॉट यू डू इज लाईक, you got the understanding this is more like a mathematical problem instead of like a dynamics problem. Dynamics मधलं काय घेतलं तर आपण whatever we studied last time, हे equations कसे आले, कुठून आले, that was more of a dynamics part. This is more of a mathematical part. 12वीचं डेरिव्हेटिव्ह थोडंफार आणि 10th जे आपण simultaneous equation solve करतो, basically based on that particular thing. So I will leave it up to I will create a Google Drive or a Google Classroom and ask each one of you to submit this particular question. आणि ह्याच्यावरती अजून एक बेस्ट क्वेश्चन असेल जे तुम्हाला करायचं आणि ते पाठवायचं मला. सो एनी क्वेश्चन रिलेटेड टू दिस वन, एनिथिंग? Anybody has any question related to this one? ओके, आहात का, गेलेत सगळे का? माझा आवाज येत नाहीये? आहोत सर, आहोत सर. काही प्रश्न नाही. ओके, सो आय विल जस्ट सेंड द प्रोसिडिंग्स ऑन व्हॉट्सअप चॅट आणि तिथून मग पुढे घेऊयात आपण. सो बेसिकली यू सॉल्व फॉर दिस टू इक्वेशन्स मे बी, आणि त्याला सबमिट करावंच लागणार सगळ्यांनी. सो व्हॉट आय विल डू इज लाईक, आय विल जस्ट मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक. ओके, हा नेक्स्ट टॉपिक खूप इम्पॉर्टंट ऍक्च्युअली युनिव्हर्सिटी एक्झाम्स पॉइंट ऑफ व्ह्यू एज वेल एज युअर डायनेमिक्स. सो बेसिकली this is a very important topic for anybody who is going to like pursue his career in mechanical engineering. आणि त्याच्यामध्ये बेसिकली जिथे कुठे व्हायब्रेशन्स होतात म्हणजे काय, तर मेन पोझिशन पासून कुठेही अप डाऊन मोशन्स होतात तिथे. तर ते कसे रिड्यूस करायचे, काय करायचे, म्हणजे कुठल्याही, म्हणजे घरातलं वॉशिंग मशीन असू दे, तुमच्या घरातलं फ्रीज असू दे, किंवा इफ यू आर ड्रायव्हिंग इन अ कार, anywhere like. So this topic is going to help you out understanding the basic fundamentals of damping out any of the things. तर सगळ्यात पहिल्यांदा what we are going to study is logarithmic decrement. आता बेसिकली लॉगरिथमिक डिक्रीमेंट म्हणजे काय, तर
you look at this particular cycle. So once you look at this particular, त्याच्यामध्ये कन्फ्युजनचे काय काय पार्ट्स आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. कन्फ्युजनचे पार्ट डोक्यातून काढून टाका. आता ही सायकल जी दिसतीये तुम्हाला, ही सायकल म्हणजे काय, ही व्हायब्रेटरी सायकल आहे. ही व्हायब्रेटरी सायकल मध्ये आपण काय केलेलं आहे, ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 म्हणजे इनिशियल पोझिशनला आपण डिस्प्लेसमेंट काय दिलेलं आहे, तर x1 डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे सिस्टीमला, किंवा सिस्टीम ऍट टाइम टी इज इक्वल टू 0, सिस्टीम कुठे आहे तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती येतं, x1 डिस्प्लेसमेंट आहे त्याचं. त्याच्यानंतर काय होतं, ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम कसली आहे, तर सिस्टीम इज अ स्प्रिंग मास, इट्स अ स्प्रिंग मास डॅम्पर सिस्टीम. म्हणजे हा के इथे सी आहे आणि वरच्या साईडला हे केलेलं आहे. सो दिस सी इज प्रेझेंट इन द सिस्टीम. त्याच्यामुळे काय होतं की हे सायकल काय होणार आहे, हे हळूहळू छोटी होणार आहे, याचे एम्प्लिट्यूड काय होणार आहेत, हे छोटे होणार आहेत. तर इनिशियली त्याचा एम्प्लिट्यूड किती आहे, x1 आहे. आफ्टर वन पिरियड म्हणजे काय, ते ह्या पॉइंट पासून जो करस्पॉन्डिंग नेक्स्ट पॉइंट ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग तो किती आलाय, त्याचं डिस्प्लेसमेंट किती झालंय, आता x2 झालंय. डिस्प्लेसमेंट म्हणण्यापेक्षा वी विल कॉल इट ॲज एम्प्लिट्यूड. हे एम्प्लिट्यूड कुठे आहे, हे इनिशियल एम्प्लिट्यूड आहे. फर्स्ट सायकल नंतर एम्प्लिट्यूड किती झालेलं आहे, x2 झालेलं आहे. त्याच्यानंतर परत सायकल रिपीट झाली आहे, सायकल रिपीट होऊन सेकंड सायकल तो किती झालेला आहे, त्याचा एम्प्लिट्यूड x3 झालेला आहे. त्याच्यानंतर परत पुढे गेली सायकल, मग थर्ड, इफ यू कन्सिडर दिस वन, दिस एज T3, या T3 ला आल्यावरती याचं एम्प्लिट्यूड किती झालेलं आहे, x4 झालेलं आहे. हे असं करून काय होणार आहे, इट इज गोइंग टू डॅम्प आउट आणि काही काळानंतर इट इज गोइंग टू गेट स्टेबिलाइज्ड. नाव इफ यू लुक ॲट दिस पर्टिक्युलर सायकल, आणि ह्या सायकल मध्ये जे टॉपमोस्ट पॉइंट आहे, टॉपमोस्ट पॉइंट म्हणजे जे एम्प्लिट्यूड झालेलं आहे, मॅक्झिमम एम्प्लिट्यूड ऑन आयदर साइड ऑफ द सायकल. म्हणजे तुम्ही इकडचं घ्या किंवा इकडचं सायकल घ्या, म्हणजे इकडचं घेतलं तर हे वाला घ्यावं लागेल आणि करस्पॉन्डिंग पुढचं. आणि हे जे टॉपमोस्ट पॉइंट्स आहेत किंवा मॅक्झिमम एम्प्लिट्यूड जिथे झालेलं आहे आफ्टर इच सायकल, ते पॉइंट जर घेतले आणि ते जर जॉईन केले आपण, तर ही जी लाईन बनते, दिस बिकम्स अन एक्सपोनेन्शियल कर्व. तर हा जो एक्सपोनेन्शियल कर्व आहे, त्या बेसिसवरती हे एम्प्लिट्यूड्स डिफाईन होतात. आता एम्प्लिट्यूड्स डिफाईन होताना द इम्पॉर्टंट टर्म्स लॉगरिथमिक डिक्रीमेंट म्हणजे काय, इट इज गोइंग टू रिड्यूस. Now what is going to reduce? The amplitude of vibration is going to reduce. आता amplitude of vibration is going to reduce. Amplitude of vibration कशाच्यावरती डिपेंडेंट आहे, तर इट इज गोइंग टू डिपेंडेंट अपॉन व्हॉट, टाइम. आणि दुसरं कशावरती डिपेंडेंट आहे, तर ह्याच्यामध्ये आपण कुठला डॅम्पर वापरतो, तर हा जो डॅम्पर आहे, हा डॅम्पर कुठला वापरतो, त्याच्यावरती बेस्ट काय असणार आहे, तुमचा ओमेगा डी असणार आहे. आता ओमेगा डी माहिती होतं आपल्याला, ओमेगा डी काय होता, ओमेगा एन अंडर रूट ऑफ 1 मायनस झिटा स्क्वेअर. मग झिटा वॉज डिपेंडेंट अपॉन व्हॉट, अपॉन सी. म्हणजे झिटा वरती डिपेंडेंट आहे हा ओमेगा डी, म्हणजे हा सी वरती डिपेंडेंट. म्हणजे ह्याला ऍडजस्ट करून तुम्ही काय करू शकता, हे जे x1 एम्प्लिट्यूड आहे, x2 एम्प्लिट्यूड आहे, x3 एम्प्लिट्यूड आहे, x4 एम्प्लिट्यूड आहे, हे कमी जास्त करू शकता बेस्ड ऑन व्हॉट, बेस्ड ऑन द डॅम्पर यू यूज. मग आता लॉगरिथमिक डिक्रीमेंट म्हणजे काय, तर इट इज डिफाइंड ॲज नॅचरल लॉगरिथम ऑफ द रेशो ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह एम्प्लिट्यूड्स. आता याच्यामध्ये काय म्हणायचं आपल्याला, तर बेसिकली आता x1 हा एम्प्लिट्यूड x1 आहे, हा एम्प्लिट्यूड काय आहे तुमचा x2 आहे. तर हा x1 अपॉन x2 हा जो रेशो आहे, ह्याच्या लॉगचा जो रेशो घेतलेला आहे, दॅट इज नथिंग बट लॉगरिथमिक डिक्रीमेंट. आता हे लॉग घेण्याचं कारण काय आहे, कारण हा जो कर्व आहे ना, हा कर्व हा एक्सपोनेन्शियल कर्व येतो. कायम हा जो कर्व येतो हा एक्सपोनेन्शियल कर्व येतो. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे की आपल्याला एक्सपोनेन्शियल कर्व येणार हे माहिती आहे, पण आपण मेजर काय करू शकतो, ऍक्च्युअली फिजिकल सिस्टीम मध्ये आपण मेजर काय करू शकतो, तर आपण जर आपल्याला माहिती आहे की मेन पोझिशन ह्या सिस्टीमची इथे, ठीक आहे, त्याच्यानंतर मेजर काय करू शकतो, मेजर करू शकतो आपण त्याचं डिस्प्लेसमेंट मेजर केलं, म्हणजे इनिशियल ॲट टाइम टी इज इक्वल टू 0 किती डिस्प्लेस झाला, x1 डिस्प्लेस झाला. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की हा मेन पोझिशन, म्हणजे एकाच साईडला आपण सगळं चेक करत राहणार आहे काय. मग दुसऱ्या वेळेस आला, अरे दुसऱ्या वेळेस कुठे आला, इथपर्यंत आला. पहिल्या वेळेस कुठे गेला, x1 इथपर्यंत गेला. दुसऱ्या वेळेस कुठे आला, इथे आला. तिसऱ्या वेळेस कुठे आला, x3 आला.
म्हणजे प्रत्येक सायकल नंतर आपण काय मेजर करू शकतो, x1 x2 x3 x4 सगळं मेजर करू शकतो. x1 x2 x3 x4 हे सगळं मेजर करता येतं आपल्याला. मग आपण काय करणार आहे, आपल्याला काय माहितीये x2 माहितीये x1 माहितीये, पण हे कर्व आपल्याला हे डॉट्स माहिती नाहीये. मग आपण काय करणार आहे, आपण एक्सपोनेन्शियलच्या ऐवजी आपण लॉगचा हेल्प घेणार आहे. बिकॉज एक्सपोनेन्शियल अँड लॉग दे आर वन अँड द सेम इन मॅथमॅटिक्स. इफ यू रिव्यू सम मॅथमॅटिकल टर्म्स लॉगरिथम आणि एक्सपोनेन्शियल यू विल गेट टू नो अबाउट दॅट. मग आता ह्याच्यामध्ये काय म्हणलं आपण, तर डिक्रिमेंट किती होतं, तर x1 अपॉन x2 म्हणजे पहिलं जे इनिशियल आहे डिवाइडेड बाय द नेक्स्ट कन्झिक्युटिव्ह जो एम्प्लिट्यूड आहे त्याचा लॉग टू द बेस ई, म्हणजे कुठला घेतला आपण, नॅचरल लॉग घेतलेला याचा, तो जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॉगरिथमिक डिक्रिमेंट. आता हा लॉगरिथमिक जो आहे हा लक्षात ठेवावा लागतो. डेल्टा इज इक्वल टू व्हॉट, लॉग टू द बेस ऑफ ई x1 अपॉन x2. हा झाला एक सायकल जर झाली तर ह्याच्यासाठी हा लॉगरिथमिक डिक्रिमेंट. बट इफ वी नो इनिशियली एवढा दिलाय आणि सायकल खूप फास्ट आहे, सायकल खूप फास्ट आहे म्हणजे काय होतं, आपल्याला मीन पोझिशन पासून वरती खाली होतं आणि आपल्याला एका पॉइंट नंतर असं कळतं की इकडे झाल्यावरती स्टेबल झालेलं, म्हणजे आफ्टर एन अमाऊंट ऑफ सायकल्स ओके त्याचं एम्प्लिट्यूड एवढं आलं. मग त्या केसमध्ये कसं फाइंड आउट करायचं, तर त्याच्यासाठी हे डेरिव्हेशन काढलेलं आहे. पण जर आपल्याकडे एक सिंगल सायकल असेल ज्याच्यामध्ये x1 आणि x2 असेल तर लॉगरिथमिक डिक्रिमेंट काय असतं, तर डेल्टा दिस इज नथिंग बट लॉगरिथमिक डिक्रिमेंट इज इक्वल टू कॉन्झिक्युटिव्ह सायकल जे आहेत त्यांचा रेशो घ्यायचा, कुठला, तर नॅचरल लॉगचा. सो log to the base of e of x1 upon x2. So this is the natural log. आता आपल्याला पुढे जाऊन आपल्याला काय बघायचंय, तर बेसिकली वी नीड टू सी फॉर n सायकल्स. तर त्याचं कसं, तर ते आपण जरा डेरिव्हेशन बघितलं की लक्षात येईल तुम्हाला. आता x1 माहिती, x1 इज व्हॉट, m e raised to minus omega and zeta into t1. आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन माहिती, काय होतं इक्वेशन ऑफ मोशन, x1 इज इक्वल टू m e raised to minus omega and zeta into t. आता आफ्टर फर्स्ट पिरियड किंवा स्टार्टिंगला t1 x1 हे घेतलं, x2 ऍट टाइम t2, मग वी सबस्टिट्यूटेड दिस टू इंटू दिस डेल्टा. मग डेल्टा इज इक्वल टू काय, लॉग टू द बेस ऑफ दिस टू इक्वेशन, x2 चं इक्वेशन टाकलं, x1 चं इक्वेशन टाकलं, mm गेट्स कॅन्सल्ड आउट ओव्हर हियर इन दिस पर्टिक्युलर इक्वेशन. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय आला, इथे फक्त इंडायसेस मिळतात तुम्हाला, e raised to minus omega and zeta t1 upon e raised to minus omega and zeta t2. ओमेगा and zeta is constant. सो बेसिकली हे वरच्या साईडला नेलं तर हे मायनसच्या ऐवजी प्लस होणार आहे. सो दिस इज बेसिकली सिंपल मॅथमॅटिक्स. मग ह्याच्यातले हे दोन कॉन्स्टंट्स आहेत, ओमेगा अँड झिटा, सो कॉन्स्टंट काढले. T2 minus T1. सो T2 minus T1 घेतलेलं आपण. सो T2 minus T1, व्हॉट इज T2 minus T1 ओव्हर हियर? T2 म्हणजे टोटल दोन सायकल्स होण्यासाठी लागणारा टाइम. सो दॅट इज द टाइम पिरियड फॉर 2 सायकल्स. T1 म्हणजे काय, तर एका सायकल साठी लागणारा टाइम. सो T2 minus T1 इज नथिंग बट टाइम पिरियड T. T2 minus T1 म्हणजे काय, टाइम पिरियड T. आता हा टाइम पिरियड जो आहे, हा टाइम पिरियड कशाचा आहे, दिस इज अ डॅम्प सायकल. आता ही जी डॅम्प सायकल आहे, ही डॅम्प सायकल कशाची आहे, तर अंडर डॅम्प कंडिशनचे जे सिस्टम्स आहेत त्याची आहे. मग हा किती असणार आहे, टी डी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा डी. ओमेगा डी काय, ओमेगा इन अंडर रूट ऑफ 1 मायनस झिटा स्क्वेअर. सो बेसिकली यू गॉट दिस वन एज ओमेगा टी डी विच इज 2 पाय बाय ओमेगा डी. मग हे याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं, ओमेगा लॉग टू द बेस ऑफ ई ओमेगा एन झिटा इंटू टी डी. आता T2 minus T1 इज नथिंग बट टी डी. मग टी डी टाकल्यानंतर लॉग आणि इथे एक्सपोनेन्शियल आहे. So automatically what happens is like this term ही जी वरची टर्म आहे, पॉवरची टर्म आहे, log to the base of e raised to m will become m. So basically this becomes m, म्हणजे काय तिथे ओमेगा एन झिटा इंटू टी डी. मग हे टाकल्यानंतर what we get is we get this particular equation. So this is another important equation that we need to remember, or if you don't remember you can derive it. बेसिकली इफ यू नो द बेसिक फंडामेंटल्स, हे कसं काय आलेलं आहे, ह्याच्यातले कुठल्या टर्म्स आहेत, त्याच्यावरती जर काढलं यू कॅन गेट टू नो अबाउट दिस वन. आता हे जर बघितलं तुम्ही लोक, तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी करू शकतो आपण लॉगरिथमिक डिक्रिमेंट जो आहे तो लॉगरिथमिक डिक्रिमेंट काढू शकतो. लॉगरिथमिक डिक्रिमेंट कसं काढणार आहे, तर रेशो ऑफ
टू कॉन्झिक्युटिव्ह एम्प्लिट्यूड्स च्या लॉगने तुम्ही डेल्टा काढू, किंवा तुम्हाला जर झिटा माहितीये म्हणजे काय, तुम्हाला त्या पर्टिक्युलर सिस्टीमचा डॅम्पिंग माहितीये. म्हणजे हे सगळं करण्याचं काय काम आहे, वाय आर वी डुईंग ऑल दिस थिंग्स, तर वी वॉन्ट टू गेट अ रिलेशन ऑफ डेल्टा इन टर्म्स ऑफ झिटा. आणि झिटा मध्ये काढण्याचं काय काम आहे, तर झिटा will give me what? Zeta is equal to C upon CC, which is nothing but C upon 2m omega n. म्हणजे मला सिस्टीम मध्ये झिटा जर मिळाला, डेल्टा मिळाला, डेल्टा मधून मला काय करता येईल, सी काढता येईल म्हणजे काय करता येईल मला, तर सिस्टीम मधला आपल्याला हा जो डॅम्पर कुठला वापरायचा आहे सिस्टीम साठी ते काढता येईल. सो बेसिकली irrespective of all this thing, what you need to do is you need to remember this, you need to remember this equation, you need to remember this equation. If you don't remember, if you know the basic fundamentals, you can derive. पण हे दोन गोष्टी तुम्हाला नोट डाऊन करून घ्याव्याच लागतील. नेक्स्ट, आता आपल्याला हे फक्त आपण 2 सायकल साठी बघितलं. जर आपल्याकडे आता भरपूर सायकल्स झाले असतील आणि त्याचं कसं करता येईल तर ते आपण जरा बघूया. सो बेसिकली वी नो x1 upon x2, which is nothing but x2 upon x3, which is nothing but x3 upon x4. So these all are in geometric progressions. These are all in geometric progression. Geometric progression म्हणजे काय, तर ह्या दोघांचा रेशो, ह्या दोघांचा रेशो, ह्या दोघांचा रेशो आणि पुढचे जे काय येतील that ratio will remain constant. So x1 upon x2 is equal to x2 upon x3. मग आता हे कशासाठी करतो आपण, तर आपल्याला n सायकल्स जर माहिती असेल आणि n सायकल नंतरचं तुम्हाला त्याच्यातलं एम्प्लिट्यूड माहिती असेल तर त्यासाठी हा सगळा आपण उद्योग करतो. सो बेसिकली x1 x2 वी गॉट दिस वन, x1 x3 इज इक्वल टू x स्क्वेअर. हे सगळे मॉडिफिकेशन्स करून व्हॉट वी ऍक्च्युअली अचीव इज दिस पर्टिक्युलर थिंग. सो लॉग ऑफ e इज x1 upon x3 which is equal to 2 times log of x1 upon x2. म्हणजे हे सगळं करून आपण we come to this particular point. Log of x1 upon x3 to the base 1 is nothing but 2 times delta. आता हे जर बघितलं तुम्ही राईट हँड साइडचं तर हे काय आहे, इकडचं बघितलं का, डेल्टा इज इक्वल टू लॉग टू द बेस ऑफ द कन्सिक्युटिव्ह सायकल्स. कन्सिक्युटिव्ह सायकल म्हणजे x1 upon x2. मग लॉग टू द बेस ऑफ e ऑफ x1 upon x3 इज नथिंग बट 2 टाइम्स डेल्टा. मग डेल्टा काय आला, 1 upon 2 लॉग टू द बेस ऑफ e ऑफ x1 upon x3. हे इक्वेशन त्याच्यातून आपण डिराईव्ह केलं. ह्या इक्वेशन नंतर आपल्याकडे काय आलेलं आहे, तर हे किती सायकल नंतर झालेलं आहे, x3 किती सायकल्स नंतर झालेलं आहे इकडं. आता इकडे जर बघितलं ना तर कन्फ्युज होऊ नका याच्यामध्ये, हे लक्षात ठेवा थोडंसं, कारण काही काही बुक्स मध्ये इथे कन्फ्युजन होण्याचा जो पार्ट आहे ना, आय विल जस्ट हायलाइट दॅट पर्टिक्युलर पार्ट, दिस पर्टिक्युलर. आता काय काय बुक्स मध्ये त्यांनी हे इक्वेशन कसं दिलेलं आहे, पहिल्यांदा हे इक्वेशन एक्सप्लेन करतो आणि काय काय बुक्स मध्ये जे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे त्याचं पण मी सांगतो तुम्हाला. आता इथे जर बघितलं तर कन्फ्युज होतं आणि काय होतं, तर बेसिकली x1 अपॉन x, इथे किती होतं, x3 होतं. x3 म्हणजे आफ्टर हाऊ मेनी सायकल्स, x3 किती सायकल्स नंतर येते रे, इथे इट कम्स आफ्टर एक सायकल आणि इथे सेकंड सायकल. सो दिस x3 कम्स आफ्टर व्हॉट, आफ्टर सेकंड सायकल, कम्स आफ्टर सेकंड सायकल. आणि इकडे जर बघितलं तर इकडे जो डेल्टा दिलेला आहे, डेल्टा काय होतो 1 अपॉन, इथे सायकल किती आहेत, x3 कुठे आलेला आहे तुमचा सेकंड सायकल नंतर, म्हणजे इकडे किती येतं, इथे येतो तुमचा n च्या ऐवजी इथे येतो 3 आणि इथे असतो किती 2. तर 2 कसा येणार आहे, तर 3 minus 1. सो इन सम बुक्स दे राईट इट ऍज इन दिस फॅशन, म्हणजे x1 अपॉन x3 आणि इकडे साईडला 1 अपॉन n-1. In some books what they do is, instead of this, what they do is like they write this one, delta is equal to 1 upon n log to the base of e of x1 upon xn plus 1. म्हणजे they either do this gimmick over here or they either use this one. It's one and the same. इथे n-1 केलेला आहे आणि इथे xn plus 1 केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये n-1 ज्या टायमाला घेतो त्या टायमाला xn घ्यायचं. फक्त लक्षात ठेवा की किती सायकल्स, कुठली सायकल, किती सायकल नंतर. सो इफ यू यूज दिस फॉर्म्युला और इफ यू यूज दिस पर्टिक्युलर फॉर्म्युला, इट डझंट मॅटर, बट डोंट इंटरमिक्स दिस वन. म्हणजे घेताना 1 अपॉन n-1 घेतला आणि इथे जाऊन x1 अपॉन xn plus 1 घेतला. सो बेसिकली यू रिमेंबर आयदर ऑफ दॅट पर्टिक्युलर फॉर्म्युला
either of this formula or either of this formula. कारण प्रत्येक जण कुठलं ना कुठलं तर वेगळं पुस्तक वापरणार. If you use reference books, also like they have this different formulas. If you use like local textbooks also, कुठल्या पुस्तकामध्ये म्हणजे जर गोयलचं पुस्तक घेतलं तुम्हाला वेगळं दिसेल. If you use R.B. Patil, if you use Hydri, like you will find some different. आणि मग पोरं कन्फ्युज होतात कारण बरेच जणांना कसं असतं आपल्या इथे युनिव्हर्सिटीमध्ये बरेच जण फॉर्म्युला रट्टा मारतात आणि लास्ट मिनिटाला पेपरला येते अरे वो फॉर्म्युला क्या था रे मग वो 1/n था अरे 1/n था क्या हो नाही रे 1/n-1 आणि मग सगळ्या त्या एक्झाम मध्ये हे चुकलं की बाकीचे सगळं तुमचं चुकून जातं. सो बेसिकली प्लीज पे अटेन्शन टू दिस पर्टिक्युलर वन. सो बेसिकली यू नीड टू रिमेंबर दिस पर्टिक्युलर वन. जो कुठला फॉर्म्युला वापरतात त्याच्यावरती वापरा. आणि लास्टला जे इक्वेशन आहे आता हे परत ऍडजस्टमेंट केलेले आहे डेरिव्हेशन. तर ह्या डेरिव्हेशन मध्ये काय केलेलं आहे तर डेल्टाचं तुम्हाला माहिती आहे हे डेल्टा घेतलेलं आहे इकडून. ह्या डेल्टाला इन टर्म्स ऑफ झीटा काय काय न्यूमेरिकल्स येतात त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी झीटा माहिती असतो त्याच्यामध्ये डेल्टा माहिती असतो तुम्हाला मग तुम्हाला झीटा काढायचा. सो इफ यू नो दिस इक्वेशन ऑल्सो इट्स ओके. You need not remember this particular thing. You need not remember this particular thing. एक फॉर्म्युला कुठलाही लक्षात ठेवला either this or this could do. So basically what is the takeaway from this particular thing is what is the takeaway from this particular lecture is आपण काय काय बघितलं ते 2 मिनिटात आपण त्याचा रिवाइज करूया आणि we'll come back to this one. I will share this image file with everybody so everybody will get to know like what we have studied over here. No need of writing this one. एकदा करून बघायचं असेल तर स्वतः करून बघा. But try to understand the basic physical significance. Try to understand the mathematics behind it. आणि त्या गोष्टीवरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. So you will get to know like what actual physical systems behave like. परत एकदा मी सांगतो हे 2 मिनिटात. Okay. This is basically used only for which system? हे असलं कुठल्या सिस्टीम मध्ये होतं रे डॅम्ड सिस्टीम मधल्या कुठल्या डॅम सिस्टीम मध्ये असे कर्व्स येतात ते सगळ्यात पहिल्यांदा सांगा मला कुठल्या याच्यात येतात. इट कम्स ओनली इन इट ओनली कम्स इन अंडर डॅम्ड सिस्टीम. ठीक आहे. तर हे लॉगरिथमिक डिक्रीमेंट वगैरे जे आहे इट इज ऍप्लिकेबल ओनली फॉर व्हॉट अंडर डॅम्ड सिस्टीम. आता याच्यामध्ये अंडर डॅम सिस्टीम मध्ये काय होतं किंवा डॅम सिस्टीम मध्ये काय होतं बेसिकली प्रत्येक सायकल एम्प्लिट्यूड म्हणजे मीन पोझिशन पासून त्याचं जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे ते कमी 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 होत जातं. आता हे कमी कमी होणारं जे डिस्प्लेसमेंट आहे आणि त्याचे मॅक्झिमम पोझिशन जे आहेत एका साईडचे ते सगळे जर नोट डाऊन करून ठेवले आपण आणि तिथे आपण जर एक लाईन ड्रॉ केली किंवा एक कर्व ड्रॉ केला तर तो कर्व जो येतो तो एक्सपोनेन्शियल कर्व असतो. सो दिस एक्सपोनेन्शियल कर्व okay with the help of this exponential curve we are going to do this logarithmic decrement. Logarithmic decrement म्हणजे काय तर it is defined as the natural log of ratio of any two consecutive amplitudes on the same side of the mean position. म्हणजे x1 आणि हा x2 किंवा हा आपण असं पण लिहू शकतो log to the base of e of x2 upon x3 which is equal to log to the base of e of xn upon xn plus 1 किंवा log to the base of e of xn minus 1 upon xn असं पण लिहू शकतो आपण. सो बेसिकली टू कॉन्झिक्युटिव्ह सायकल्स मधला जो काय रेशो आहे लॉगचा दॅट इज नथिंग बट युअर लॉगरिथमिक डिक्रीमेंट. हे लॉगरिथमिक डिक्रीमेंटचं त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला इन टर्म्स ऑफ झीटा फाइंड करायचं. तर बेसिकली ही इक्वेशन्स तुम्हाला माहिती आहेत इक्वेशन्स मध्ये पुट केलं त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट जी ऑब्झर्व करायची होती दॅट इज नथिंग बट दिस वन. दिस वन इज T2 minus T1 म्हणजे एका पिरियड साठी किती लागतंय T2 टाइम लागतो दुसऱ्या पिरियड साठी T1 पहिल्या पिरियड साठी T1 लागतो दुसऱ्या पिरियड साठी T2 लागतो. दोघांचा डिफरन्स म्हणजे काय असणार आहे तर डॅम नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पर्टिक्युलर सिस्टम. मग ती डॅम नॅचरल फ्रिक्वेन्सी घेऊन आपण हे सगळं कार्यक्रम केला आणि शेवटी एक इक्वेशन फाइंड केलं दॅट इज डेल्टा इज इक्वल टू 2 pi zeta upon under root of 1 minus zeta square. So this is one equation that you should remember. This is another equation you should remember. And the main one is this particular one. This should be remembered. So the takeaway is this particular thing that we are going to use for designing the system. Next lecture मध्ये आपण
बेसिकली ह्याचे डिझाईन्स किंवा ह्याचे न्यूमेरिकल्स जे आहेत तर ते घेणार आहे आणि त्याच्यावरती बेस्ड आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. सो एनी कन्फ्युजन रिलेटेड टू दिस पर्टिक्युलर टॉपिक? Maybe if you wish, you can take a screenshot of this one. You can take a screenshot of this one, so it would be helpful to you people. हे डेरिवेशन कधी कधी ते डिराईव्ह करायला विचारतात. सो बेसिकली एकदा डिराईव्ह करून घ्या तुम्ही लोक, सो इट विल बिकम हेल्पफुल फॉर यू ऑल्सो. आणि हे इक्वेशन्स वगैरे जे आहेत हे तुम्हाला माहितीच पाहिजेत इक्वेशन्स, बिकॉज विदाउट दिस इक्वेशन्स यू विल नॉट बी एबल टू सॉल्व प्रॉब्लेम्स रिलेटेड टू डायनामिक्स ऑफ मशिनरीज. सो बेसिकली यू नीड टू नो दिस वन. ठीक है. सो I will stop the recording. I will stop the recording.